आज आम्ही बाहेर गेलो होतो तर तेव्हा आरबी खूप रडली. तर का रडले ते आता या ब्लॉगमध्ये बघा. जायच्या अगोदर आम्ही ठरवलं होतं की आरबीचा किस्सा फाडूया, आज बाहेरच नाश्ता करायचा. सगळ्यांना वेगवेगळ्या गोष्टी खायच्या होत्या, सगळ्यांचे मेनू वेगवेगळे असणार. मग आम्ही एका कॅफेमध्ये थांबलो. इडली सांबर, मिसळ पाव आणि हैदराबादी बिर्याणी एवढे मेनू होते. मिसळ पाव काय ऐनवेळी भेटला नाही, मग पावभाजी घेतली. सगळेच मेनू खूप टेस्टी होते. मित्रांनो लय जेवले ते बेकार, काय ते जेवणाला माप असतं. नाश्ता 1000 रुपये झाला. ज्वेलरीची खरेदी तर झाली होती, पण आता आरबीला रडवायचं होतं आणि ते रडवणारे काका मगाशी नव्हते, त्याच्यामुळे आत्ता आम्ही रिटर्न आलो आहे. ही खरेदी आम्ही नाश्त्यापूर्वीच केली होती. बाळी घेतली आहे आरबीसाठी बघा. एवढीशी दिसते ही बाळी दिसायला, पण याला 15,000 रुपये गेलेत. इथं हा मासूम चेहरा असा दिसत आहे, पण आता थोड्या वेळाने बघूया आपण चेहरा कसा होतोय. या काकांकडं कानाला होल करायचं मशीन नव्हतं, तर त्यांनी त्या बाळीच्या तारेनेच कानाला होल केलं आहे आरबीच्या. बघू शकता तुम्ही, रक्त येईपर्यंत काकांनी दुखवलं आहे आरबीला. आत्ता लावून झाली आहे बाळी. डोळे बघा आरबीचे, आता पळत गेलेत गाडीत. कितना भी दर्द हो लेकिन झुकेगा नहीं साला. आता बघू आपण आरबी गाडीत काय करते ते. जाम दुखला असणार आहे आता. काय झालं, दुखलं का? आजचा हा छोटासाच ब्लॉग आहे. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा.